नमस्कार, मी प्रतीक तागडे. आपण प्युअर गावरांमध्ये कुक्कुटपालन करतो. आज तुम्हाला सांगू या व्हिडिओमध्ये की आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोंबड्यांची काळजी कशी नैसर्गिक प्रमाणे घेतो. तर आता तुम्हाला दाखवतो. इकडे थोडं आता जसं आपण हा हिरवा भाजीपाला जसा टाकतो, हा हिरवा भाजीपाला जसा झाला, याच्यामध्ये मेथी झाली, पालक झाली, सांबार झालं, हे जसं टाकतो तर याच्याबरोबर आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणखी काय गोष्टी टाकल्या पाहिजे ते आपण तुम्हाला दाखवतो, ज्याच्याने कोंबड्यांना जो हीट स्ट्रोक होतो, हीट स्ट्रोक जो होतो ना, गरमीचे जे स्ट्रोक येतात कोंबड्यांना, ते गरमीचे स्ट्रोक न आले पाहिजे. त्याच्यासाठी आपण हिरवा कांदा जो म्हणतो ना, पालेकांदा, तो पालेकांदाचा कसा वापर केला पाहिजे कोंबड्यांना तो दाखवतो तुम्हाला. पालेकांदा हा बघू शकता तुम्ही, पालेकांदा. हा पालेकांदा आहे. याचा आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इतका जास्त फायदा होतो कोंबड्यांना, आणि हे कोंबड्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इतक्या आवडीने खातात. अशा प्रकारे पालेकांदा आपल्या शेतात तर होत नाही. हा मी विकत आणलाय. आपल्या शेतात आपण मेथी, पालक, सांबार वगैरे करतो, पण हा मी विकत आणलाय कारण की हा विकत आणून आपल्याला जे कोंबड्यांना हीट स्ट्रोक होते, त्या हीट स्ट्रोक पासून वाचवण्यासाठी आपल्याला हे खूप फायदेशीर आहे फार्मिंगसाठी. तर हे आपल्याला विकत आणून असा बारीक बारीक अगर कापून अगर चांगल्या पद्धतीने कोंबड्यांना टाकला, इकडे दाखव बरं, असा बारीक पद्धतीने असं जर कापून टाकला कोंबड्यांना, तर तुम्हाला दाखवतो किती चांगल्या पद्धतीने खाते. इकडे दाखव आणि इकडे जाऊ कोणाला तुम्हाला आणला. आता जसं याच्यात आपला आपण मेथी, पालक, सांबार हे तर सर्व टाकतोच, पण याच्यात जर आपण हा हिरवा म्हणजे पालेकांदा जो राहते, हा पालेकांदा जर टाकला तर याच्याने जे हीट स्ट्रोक होते ना कोंबड्यांना, जे गरमीमध्ये स्ट्रोक येतात, हीट अतिशय गरमी पडल्यामुळे जे स्ट्रोक होतात ते याच्यानं अजिबात होत नाही आणि पूर्ण हीट स्ट्रोकला हे कंट्रोल करतं. Ow, 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 ow. Ow, 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 ow. जसे हे मोठ्या कोंबड्यांना, जसं आपण हे सर्व मोठ्या कोंबड्यांना जसं देतो ना पालेकांदा वगैरे ज्या गोष्टी देतो ना, तसे आपल्या अंदर जे बारीक पिल्ले आहेत त्यांना पण आपण हे अशाच प्रकारे बारीक कापून देऊ शकतो. त्यांना पण जे गरमीमुळे हीट स्ट्रोक वगैरे होतात, गरमीने जेवढे पण म्हणजे जास्त उष्णतेमुळे जे कोंबड्या आपल्या जे मॉर्टॅलिटी होतात, त्या हिरव्या पालेकांद्यामुळे आपण पूर्ण कंट्रोलमध्ये आणू शकतो त्यांना. लहान पिल्ले वगैरे आहे, लहान पिल्ले वगैरे खूप चांगले. आता तुम्ही बघितलं हे पालेकांदा झाला. आता हा पालेकांदा सोबत आपल्याला ताक भेटतं, ताक भेटतं ना, मठ्ठा ताक वगैरे आपण जे करतो, दह्यापासून जे ताक बनतं, ते ताक अगर जर आपण पाण्यामध्ये दिलं, पिण्याच्या पाण्यामध्ये, त्यांना जे आपण दुपारच्या वेळेस जे पाणी देतो प्यायला, त्या पाण्यामध्ये जर आपण ताक दिलं ना, त्या ताकापासून पण आपल्याला खूप जास्त फायदा होते. तर ते ताक पण आपण त्याच्या पाण्यामध्ये अगर मिसळून दिलं आणि असा हिरवा पालेकांदा, हिरवे भाजीपाला वगैरे दिला उन्हाळ्यात, तर उन्हाळ्यामध्ये ज्या कोंबड्यांना हीट स्ट्रोक होते, हीट स्ट्रोक जो होतो, तो हीट स्ट्रोक वगैरे आपला पूर्ण कंट्रोलमध्ये आपण करू शकतो. तर त्याच्यामुळे जो पण म्हणजे कोणी पण फार्मिंग करते, पोल्ट्री फार्मिंग करतं गावरानीचं, प्युअर गावरानीचं, तर त्यांनी आवर्जून हिरवे पालेकांदा जे भेटतात मार्केटमध्ये भेटतात, किंवा आपण आपल्या जागेवर जर लावू शकतो, जागेवर पण लावू शकता. आणि हिरवे पालेकांदा आणि जसं ते तुम्हाला सांगितलं ताक, ते ताक पिण्याच्या पाण्यामध्ये टाकलं, मी तर आज टाकलं नाही, मी उद्या टाकलं ताक, पण तुम्हाला सांगतोय, अगर ताक आपण पिण्याच्या पाण्यामध्ये अगर टाकलं, तर त्याच्याने पण जे त्यांना अंदर जे थंडावा भेटतं ना पोटात, जे म्हणजे हीटमुळे, जे गरमीमुळे जे त्यांना पोटात जे जास्त गरमाट होते आणि वरून पण खूप जास्त तपतं, त्याच्यामुळे जे हीट स्ट्रोक होते, ते ताकाने पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊन जाते. म्हणून आपल्याला ताक टाकणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये.
आता तुम्हाला दाखवलं आपण पालेकांदा टाकल्याने पण आणि ताक टाकल्याने पण काय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण फायदा करू शकतो आपल्या कोंबड्यांना. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने जर आपण पालेकांदा टाकला आणि नैसर्गिक पद्धतीचं आपण जर ते ताक आपण थोडंसं पण 1-2 लिटर विकत आणलं आणि आपण पिण्याच्या भांड्यामध्ये जर अर्धा लिटर टाकलं तरी पण आपला खूप चांगला फायदा होऊ शकतो. हीट स्ट्रोक आपले पूर्ण कंट्रोलमध्ये करू शकतो आपण. आणि काय बोलल्या का पूर्ण आता तुम्हाला पालेकांद्याचं पण सांगितलं आणि आता तुम्हाला पाण्यामध्ये मठ्ठा टाकून पण सांगितलं कसं आपण कंट्रोलमध्ये हीट स्ट्रोक कंट्रोलमध्ये करू शकतो आणि उन्हाळ्यात आपण कशी काळजी घेऊ शकतो. तर आपल्याला आता सावली करायची अगर कोंबड्यांना सावली जशी आपण सावली करतो म्हणलं तर उन्हाळ्यात आपल्याला सावली करायसाठी जे हिरवी नेट भेटते मार्केटमध्ये हिरवी अशी ग्रीन कलरची जी नेट भेटते इकडे बरोबर नेट भेटते ना मार्केटमध्ये याचा पूर्ण रोलच भेटते की अशा प्रकारे हिरव्या नेटचा पूर्ण रोल भेटते. तो रोल अगर घेतला आपण आणि एक 5-6 फुटावरून जर अशी इतकी हाईट करून अगर आपण थोडंसं पण असं शेड सारखं अगर बनवलं ना तर त्या सावलीमध्ये अगर आपण त्यांना दाना पाणी सर्व त्याच्यामध्ये अगर दिलं त्या सावलीमध्ये आता मी 2-3 दिवसामध्ये लावणारच आहे ते. त्याच्या अगर तुम्हाला तसा व्हिडिओ बघायचा असेल कशी सावली केली पाहिजे आपण कोंबड्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर त्याचा पण व्हिडिओ मी 1-2 दिवसामध्ये पोस्ट करालच. तर आता तुम्ही हे बघू शकता हे अशा प्रकारे अगर नेट आपण विकत आणली आणि 10 फुटाचं किंवा 8 फुटाचं असं अगर त्यांना असं म्हणजे शेड सारखं असं पेंडॉल सारखं अगर आपण बनवून दिलं तर त्याच्याच खाली आपण दाना पाणी जे पण हे हिरवं ग्रीन फोडर वगैरे टाकतो आपण हे सर्व गोष्टी आपण त्याच्याच खाली देऊ शकतो. तर ते खूप चांगला त्याचा फायदा होतो. उन्हाळ्यामध्ये आपण त्याच्याने खूप जास्त आपण उन्हाला कंट्रोल करू शकतो आणि गरमीच्या स्ट्रोक पासून आपण कोंबड्यांना वाचवू शकतो. धन्यवाद.